आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या 1.5-2 वर्षामध्ये महाराष्ट्राची साधारणपणे जी लूट चालू आहे मिंदे सरकारमध्ये, बीजेपी आणि मिंदे सरकारमध्ये, ही आपण पाहत आलो आणि वेळोवेळी आपल्याच माध्यमातून आम्ही लोकांसमोर ही लूट एक्सपोज करत आलेलो आहे. आपल्याला आठवत असेल की जानेवारी 15, 2023 ह्या दिवशी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच माध्यमातून आपल्यासमोर मुंबईतला मेगा रोड स्कॅम साधारणपणे 6,080 कोटीचा हा लोकांसमोर आणलेला. 18 जानेवारीला प्रधानमंत्री महोदयांनी त्याचं भूमिपूजन केलं मागच्या वर्षी आणि आज जुलै आहे 2024. पण मी दावाच नाही तर पूर्णपणे माहिती घेऊन सांगत आहे की ह्या पूर्ण टेंडरमध्ये अजूनही एक पूर्ण काम झालेलं नाही आहे, ना एक रस्ता पूर्ण झालेला आहे कॉन्क्रिटायझेशनचं जे होतं. आपल्याला आठवत असेल की 2021-22 ह्याचं काम जे होतं ते मागच्या ह्या मिंदे सरकारनी थोडं हळू केलेलं आहे. 22मध्ये टेंडरच निघाले नाहीत, जे ऑगस्टमध्ये निघालं ते परत डिसेंबरमध्ये निघालं. पण जे कॉन्ट्रॅक्टर मित्र त्यांना आवडलं नाही म्हणून हे 2023चं टेंडर जे मागच्या वर्षीचं होतं. बरं, ह्याच टेंडरमध्ये 2023च्या दक्षिण मुंबईतला जो एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी काम अर्धवट सोडलं की त्याला काढलं की चौकशी लागली हे अजून कुठेही स्पष्ट झालेलं नाही आहे. मग त्याला ब्लॅकलिस्ट केलं आहे की नाही केलं आहे हे अजून BMC सांगू शकत नाही आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन जी काही प्रत्येक ह्या 5 कॉन्ट्रॅक्टर्सना पेनल्टी लागलेली, दंड लागलेला आहे, तो दंड आकारण्यात आलेला आहे का हा अजून प्रश्न BMCने ह्याचं उत्तर दिलेलं नाही, अनुत्तरित सोडलेलं आहे. ह्याचं कारण एकच आहे, कारण सातत्याने अनेक पत्रकार असतील, अनेक शहराचे जे शहरावर प्रेम करणारे लोक असतील, मुंबईकर असतील, हे प्रश्न विचारत आहेत की तुम्ही पेनल्टी लावली तर खरी, पण ती पेनल्टी घेतली आहे का? पेनल्टी लावणं आणि पेनल्टी घेण्याच्यात खूप फरक आहे. पण मला वाटत नाही अजून पेनल्टी लावली असेल. आणि त्याही पुढे जाऊन आम्ही जेव्हा हा रोड स्कॅम लोकांसमोर आणला तेव्हा 6,080 कोटीवरनं जवळपास 900 कोटी कमी केले, कारण मी ॲडव्हान्स मोबिलायझेशनबद्दल बोललेलो, रिवाइज SOR त्याच्याबद्दल बोललेलो. आणि हा पूर्ण हे टेंडर जे होतं ते 5,500 पर्यंत आलं होतं, 5,500 कोटीपर्यंत आलं होतं. आता माझी माहिती अशी आहे की कुठे ना कुठेतरी काहीतरी वाटाघाटी करून या मिंदे सरकारनी आणि प्रशासकांनी आज आपण पाहतो आत्तापर्यंत जे झालेलं काम आहे त्याच्यात ॲडव्हान्स मोबिलायझेशन हळूहळू मागच्याच कॉन्ट्रॅक्टर्सना द्यायला सुरू केलेलं आहे. जो जनतेला त्यांनी सांगितलं होतं की ॲडव्हान्स मोबिलायझेशन आम्ही देणार नाही, मुंबईसारख्या शहरात ॲडव्हान्स मोबिलायझेशन कधीही दिला गेला नव्हता, तो द्यायला गेलेला आहे. आणि कदाचित निवडणुका जवळ येत आहेत का हा एक वेगळा विषय झाला. पण ह्याच्याही पुढे जाऊन मागच्या वर्षीची एक सुद्धा काम न होता, पूर्ण न होता, आपल्याला दिसतंय की ह्या वर्षी आत्ता परत एकदा 6,000 कोटीचे वेगळे टेंडर काढलेले आहेत. ह्याच्यात देखील 5 आवडते मित्र घेतलेले आहेत जे सेटिंग केलं. जसं मागच्या वेळी आम्ही ते कार्टेल किती रेटला काय मिळालं होतं ते तुमच्यासमोर आणूच नक्की. पण ह्या 5 कॉन्ट्रॅक्टरना पुन्हा एकदा 6,000 कोटी ह्याची मदत निधी सरकार जाहीर करत आहे. कारण हे खिशे भरण्याचं काम चालू आहे, ॲडव्हान्स मोबिलायझेशनचं काम चालू आहे. त्या ॲडव्हान्स मोबिलायझेशनमधून कुठेही काही खोके मिळत आहेत का हा विषय नंतर येईलच. पण आज माझा प्रश्न हाच आहे. मी मुंबई महानगरपालिकेला 2 दिवसापूर्वी पत्र देखील लिहिलेलं आहे आणि आज पण मी विचारत आहे. पहिली गोष्ट म्हणजे मागच्या वर्षीच्या टेंडरमधून किती कामं पूर्ण झालेली आहेत, किती कामं चालू झालेली आहेत, किती कामं 50% तरी झाले आहेत, हे आम्हाला जाहीरपणे दाखवा. भले मला नाही दाखवलं तर पत्रकारांना दाखवा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना पेनल्टी मारली होती मागच्या वर्षी त्यांच्याकडून किती लोकांकडून पेनल्टी घेतलेली आणि किती घेतलेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ब्लॅकलिस्टची यादी जी BMCची आहे ती कोणी सिरियसली घ्यायची की नाही घ्यायची. कारण मागच्या वर्षी एक कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट झालेत, ते ब्लॅकलिस्ट झालेत की नाही झालेत अजूनही पत्ता नाही. ह्या वर्षीच्या टेंडरमध्ये एक 6 वर्षापूर्वी ब्लॅकलिस्ट झालेले कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांना काम दिलं गेलं, मोठं पॅकेज दिलं गेलं नाही. मग हे सगळं आपण नक्की कोणासाठी करतो? आपण जर पाहिलं गेलं तर मुंबई महानगरपालिका आता MMRDला पैसे देत आहे, मुंबई महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर्सना असेच पैसे उधळपट्टी करत आहे, पण स्वतःच्या कामगारांसाठी नाही पैसे, स्वतःच्या BSTसाठी पैसे नाही. एकंदर जर आपण पाहिलं तर जे राज्य सरकारचं बजेट होतं, गाजर बजेट, त्याच्यात मुंबईला काही नाही मिळालं. आणि जे केंद्र सरकारचं बजेट होतं, भोपळा बजेट, त्याच्यात महाराष्ट्राला काहीच नाही मिळालं, मुंबई तर सोडाच. मग एवढी पैशाची उधळपट्टी कशासाठी सुरू आहे ह्याचं उत्तर आम्हाला मुंबई महानगरपालिकेने देणं गरजेचं आहे. कारण आम्ही याच्या खोलावर जाणार आहोत. आणि तुम्हाला एक सांगतो, या नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार बसणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये सरकार बसल्यानंतर ही सगळी कामं जी आहेत आम्ही स्टॉप पेमेंट करणार, सखोल चौकशी करणार. मग मागचे म्युन्सिपल कमिशनर असतील किंवा कुठचेही अधिकारी असतील किंवा कुठचाही मिंदे सरकारमधला मंत्री असेल त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबणार नाही. कारण ही मुंबईची लूट सुरू आहे.
पर एका बाजूला मुंबईची ही लूट सुरू असताना दुसऱ्या बाजूला रस्त्यांच्याच माध्यमातून महाराष्ट्राची तर लूट अफाट सुरू आहे. आपण पाहत असाल मध्यंतरी अजून एक विषय आला होता, तो म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचा. साधारणपणे आपल्याला आठवत असेल, ह्या फोटोवर मी आक्षेप घेतलेला आणि ते पेपरमध्ये पण आलेलं होतं. हे कॉन्ट्रॅक्टर कुठेही दिसत नाहीये, पण पोलीस खड्डे भरायला लावलेत. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांची मजा चालू आहे. पाऊस पडला की जातील दुबई, सिंगापूर, कुठे त्यांना जायचं तिथे, पण पोलिसांना खड्डे भरायला लावतात. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, एरवी आपण पाहत असतो, आम्हाला मोठं मोठं यूट्यूब पॉडकास्टवर वगैरे ऐकायला येतं की आम्ही 2 मिनिटात एवढे किलोमीटर बनवतो, चंद्रापर्यंत रस्ते बनवणार, पाण्यातून रस्ते बनवणार, अमुक करणार तमुक करणार. मुद्दा असा आहे, मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई नाशिक महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, हे तिन्ही रस्ते नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीतले आहेत. एवढा महाराष्ट्र द्वेष कशासाठी आहे? मागच्या वेळी देखील आमच्या चाकरमान्याने हा विषय काढला होता की गणपतीसाठी आम्ही जेव्हा गावी जातो, कोकणात जातो, तेव्हा खड्डेत रस्ता दिसत नाहीये. आम्हाला सांगितलं होतं की हे खड्डे आता डिसेंबरपर्यंत जातील आणि चांगला रस्ता बनेल. पुन्हा एकदा 8 महिने होऊन गेलेले, जुलै आलेला, पुढचे गणपती आलेले आहेत, पण खड्डे भरले गेलेले नाहीत. आणि तिसरीकडे जसं NHAIचा हा गोंधळ सुरू आहे, मी गडकरी साहेबांना तर विनंतीच करेन की तुम्ही येऊन, खास करून हेलिकॉप्टर असेल किंवा रस्ता असेल, तुम्ही गाडीने तरी जाऊन पहा की किती खड्डे ह्या 3 महामार्गांवर पडलेले आहेत. कारण आम्ही खूप ऐकत असतो की देशात कुठे कुठे चांगले रस्ते झालेत, आमच्या महाराष्ट्रात तरी NHAIने एक सुद्धा चांगला रस्ता बनवलेला नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे एक खातं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे गेले 10 वर्ष आहे, MSRDCचं, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, खड्डे जे आहेत दिसत आहेत आपल्याला, आपल्याच माध्यमातून आपण पाहतोय ॲक्सिडेंट वाढत चाललेले आहेत. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे वांद्रा वर्सोवा सी लिंक 2017मध्ये जेव्हा मुंबई महानगरपालिकेने कोस्टल रोडचं काम हाती घेतलं, तेव्हा वरचा भाग जो आहे, नॉर्थ बाउंड जो आहे, तो MSRDC खात्याकडे गेला. आता 2017 ते आत्तापर्यंत किती वर्ष झालेले आहेत? कोस्टल रोड ठीक आहे, अर्धवट उद्घाटन केलं, जे आम्ही पूर्ण केलं असतं 2023च्या डिसेंबरपर्यंत. पण आत्ता आपण पाहतोय, आजची बातमी आहे, 7,500 कोटीचे एस्केलेशन त्या मुंबई वर्सोवा, बँड्रा वर्सोवा सिलिंगमध्ये झाले, नॉर्थ बाउंड कोस्टल रोडमध्ये झाले. एक सुद्धा गर्डर लागल्याचं काम झालेलं नाही आहे. 2दा मला वाटतं कॉन्ट्रॅक्टर बदलले आहेत, सरकारं 3 बदललेली आहेत. खातं मिंदे सरकारकडेच राहिलेलं आहे, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडेच राहिलेलं आहे. आणि एक वैशिष्ट्य असं आहे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं की त्यांच्या खात्यात जिथे जिथे मग रस्त्याची कामं असतील, महानगरपालिकेची कामं असतील, कुठचंही काम असेल, काम हो किंवा नको होते, एस्केलेशन 100% होतं आणि त्यांच्याच आवडत्या मित्रांना मिळतं. जसं नावडता महाराष्ट्र हे केंद्र सरकारच्या बजेटमध्ये होतं, तसं एक लाडका कॉन्ट्रॅक्टर हे स्कीम आता आपण पाहतोय गेले 2 वर्ष सुरू आहे. ही महाराष्ट्राची लूट चाललेली आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतोय की येणारं सरकार आमचं आहे, महाविकास आघाडीचं आहे, आणि आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर असतील, सगळे अधिकारी असतील, कोणी मंत्री असेल, त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर अशा प्रकारची मुंबई महापालिकेत 6,000 कोटी रुपयांची नवीन रोड कॉन्ट्रॅक्ट देतात आणि तुम्ही म्हटलं की ॲडव्हान्स पैसे असे दिले जातात. हे पैसे काही निवडणुकीसाठी वापरले जातात. आता हे खोके धोके म्हणजे स्वतःसाठी खोके, जनतेला धोके हे दिसतंय. तर ते कशासाठी वापरले जातात माहीत नाही, पण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट जर आपण पाहतोय, मागच्या वर्षीचं एक तरी कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालंय का? मग कोणतरी भाजपचं बोलतं की नाही हे कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं पाहिजे, आम्ही कोर्टात जाऊ, तेवढं जाऊ. एवढं नाटक करण्यापेक्षा पक्षाचा पाठिंबा काढून घ्या मिंदे सरकारमधून. जसं तुम्ही महामार्गाचं सांगितलं, मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मुंबई ही 2 वर्षात खड्डेमुक्त करणार. पण आता आपण परिस्थिती बघतो की वेगवेगळ्या मार्गावर खड्डे पाहायला नाही. काल मला वाटतं 1-2 ट्विटर हँडल्सनी पण ट्विट केलेलं आहे, मला वाटतं त्याच्यात आलंय सगळीकडे की नवीन झालेल्या रस्त्यांवर देखील आता खड्डे पडायला लागले. तुम्ही कोस्टल रोडचं बघा ना, तो 1-2 कनेक्टर्स आहेत हाजी अलीवर, हाजी अलीच्या तिथे देखील ते डांबर आता निघायला लागलेलं आहे. तो रस्ता तुम्हाला आठवत असेल, टर्मिनल 1चा पूल जो आहे 3 महिने बंद ठेवलेला. मग मी 2दा ट्विट केल्यानंतर त्यांना उघडायला लागला, कारण त्यांच्याकडे व्हीआयपीकडे वेळच नव्हता उद्घाटन करायला. परत खड्डा पडला. ते मला वाटतं MMRDचं काम आहे. नाही, मी त्याच्यात जाणार नाही. बघा, नाही कृष्णजी, मी याच्यात जाणार नाही, कारण आज जो महत्वाचा विषय आहे, तुम्ही पहा, ह्याच्यात कुठेही राजकीय विषय नाही आहे. हा विषय प्रत्येकाशी निगडीत आहे, तुमच्या आमच्याशी निगडीत आहे. तुम्ही कुठच्याही पक्षाचे मतदार असाल, करदाते तर आहात. महाराष्ट्र म्हणून आपण सगळ्यात जास्ती कर भरत आहोत. मग आपल्याला केंद्रीय मंत्रालयाकडून म्हणजे NHAI कडून, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज कडून
MSRDC कडून किंवा मुंबई महानगरपालिकेकडून एवढे बेकार रस्ते का मिळत आहेत? आणि जेव्हा आम्हाला सांगितलं जातं किंवा आम्ही 2 वर्षात खड्डेमुक्त करू, अमुक करू, तमुक करू, ठाण्याच्या किती खड्ड्याचं तर लोकांसमोर यायला लागलं, तिकडच्या फ्लायओव्हरचं किती बेकार लोकांसमोर यायला लागलेलं. जी हिंदी में जाना चाहेंगे. आज जो आपने प्रेस कॉन्फ्रेंस लिया है, पॉटहोल समेत जो है हाईवेज के जो कंस्ट्रक्शन है और ये जो सीलिंग का इश्यू है, आपने काफी सारे मुद्दे उठाए हैं. बिल्कुल. क्या कहना चाह रहे थे? आज हम 3 मुद्दे अहम उठा रहे हैं. पहली बात तो यही है कि BMC मुंबई महानगर पालिका पिछले 2 सालों से चुनाव नहीं हुआ है. 2021-22 के जो काम थे वो स्लो डाउन कर दिए मिंदे सरकार ने. जो 22 में टेंडर्स निकलने वाले थे उनके कॉन्ट्रैक्टर दोस्तों को पसंद ही नहीं आया तो वो रद्द कर दिए गए. फिर 23 में 15 जनवरी 2023 को मैंने पत्रकार परिषद ली थी और आप ही के माध्यम से जनता के सामने ये एक मेगा स्कैम एक्सपोज किया था. 18 जनवरी 2023 को खुद PM साहब आए थे, उन्होंने भूमि पूजन किया. लेकिन वो 5 पैकेज में से एक पैकेज ऐसा है जहां कॉन्ट्रैक्टर भाग गया है. BMC ने तय किया था कि उसको ब्लैकलिस्ट किया जाएगा, पेनल्टी लगाई जाएगी, लेकिन पेनल्टी लगाई तो है, पैसा वसूल किया है कि नहीं पता नहीं. बाकी की वसूली सरकार की बहुत चलती है, लेकिन पेनल्टी और कॉन्ट्रैक्टर से वसूली नहीं होती है. दूसरी बात यह है कि उन्हीं 4 जो पैकेज है, एक पैकेज तो बंद हो गया, 4 पैकेज में से एक भी रास्ता पूरा हुआ है क्या? ये मैंने सवाल BMC को पूछा हुआ था. हर महीने पूछता हूं, जवाब आता नहीं है क्योंकि जवाब है नहीं उनके पास. आपको अगर याद होगा जब मैंने ये सवाल पूछे थे तब उन्होंने कहा था कि हम CCTV लगाएंगे, मॉनिटरिंग करेंगे, हर हफ्ते में सबको रिपोर्ट दिखाएंगे कि कितने प्रतिशत रास्ते हुए हैं. रास्तों के तो पता नहीं, लेकिन खोखे और धोखे बहुत सारे मिले हैं इस मुंबई को और महाराष्ट्र को. वैसे ही इस साल पिछले साल की तरह ही 6000 करोड़ का दूसरा टेंडर निकाला गया है. 5 अपने पसंदीदा कॉन्ट्रैक्टर्स को काम दिया गया है. लेकिन मेरा सवाल यही है कि 21-22 के रास्ते पूरे हुए क्या? तो नहीं. 23 के रास्ते पूरे हुए क्या? तो 1 भी किलोमीटर हुआ नहीं होगा शायद. जो नए रास्ते किए हैं, कॉन्ट्रैक्टर ने किए हैं, कंक्रीट के हो, वहां तो गड्ढे ही गड्ढे दिख रहे हैं. और फिर इन रास्तों की या इस टेंडर की क्या जरूरत थी 2024 में, जबकि पिछले 3 साल के टेंडर पूरे हुए ही नहीं है, काम भी पूरे नहीं हुए. अभी जब इतनी भारी संख्या में आप काम निकालते हो किसी भी शहर का, आज अगर हमारे शहर की स्थिति देखें तो हर जगह गड्ढे हैं, पानी भर रहा है, नए फ्लडिंग स्पॉट्स आए हैं, डिवाइडर्स डैमेज्ड है, रास्तों की क्वालिटी बहुत खराब हुई है. और जो केओस दिख रहा है, 15 लगभग म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में वार्ड ऑफिसर जो अपॉइंट करने थे वो अपॉइंट किए ही नहीं है प्रशासन ने. तो फिर इतना केओस जो है आज देख रहे हो, बहुत सारा ट्रैफिक जम रहा है, अनप्लान्ड रोड्स खोल रहे हैं जैसे कोस्टल रोड नॉर्थ बाउंड है. तो ये सब तकलीफें हम क्यों झेलें? क्योंकि सिर्फ घटना बाह्य मुख्यमंत्री जो है, जो मिंदे सरकार के हैं, जो गैंग लीडर है, उन्हीं को ये सब पसंद है, उनके कॉन्ट्रैक्टर्स को काम देने, इसलिए हम झेलें. ये कौन सी नाइंसाफी है? अगर वैसे ही बात करने जाए तो नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया, जो खुद को बहुत एक बेहतरीन इंस्टीट्यूट समझती है, हमें बहुत बार पॉडकास्ट में सुनाई देता है, यूट्यूब पर हम देखते हैं कि 2 मिनटों में इतने हमने किलोमीटर बनाए, ऐसे रास्ते बनाए, चांद तक बनाएंगे. लेकिन चांद तो हमें जमीन पर दिख रहा है क्योंकि गड्ढे ही गड्ढे चांद के सरफेस पे जैसे वैसे नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया के रास्तों पे है. मुंबई गोवा हो, मुंबई नासिक हो, मुंबई अहमदाबाद हाईवे हो, 4-4, 5-5 घंटे लोग ट्रैफिक में त्रस्त है, हैरान है. टोल तो भर रहे हैं लेकिन रास्तों का कहीं पता नहीं है. तो ये क्यों हम झेले, क्यों हम सहन करें? हमें तो कहा गया था कि जो कोकण में हमारे कोकणवासी जाते हैं, खास करके अभी गणपति बापा के जो फेस्टिवल को, तो हर साल हमें कहा जाता है कि अगले दिसंबर तक ये रास्ते ठीक हो जाएंगे. अभी पिछला दिसंबर भी निकल गया, जुलाई आ गया है, लेकिन रास्ता दिख रहा नहीं. और फिर तीसरी बात रहती है MSRDC की. नॉर्थ बाउंड कोस्टल रोड जो है लगभग 2017 से अभी तक 7 साल हुए, 8 साल हुए, 10 साल से तो इलीगल CM के पास ये खाता है. 3 सरकारें बदली है, खुद CM है, लेकिन अभी तक ना एक गर्डर लग चुका है, ना कनेक्टर लग चुका है. पैसा तो आ रहा है MSRDC में, कॉन्ट्रैक्टर्स को तो जा रहा है, कॉन्ट्रैक्टर बदला गया है. ये भी आज न्यूज़ आई है कि 6788 करोड़ से एस्केलेशन हुआ. ये जो इलीगल CM है उनकी एक खासियत है, भले काम हो ना हो, काम होते तो है ही नहीं, लेकिन एस्केलेशन ज़रूर होता है. 100% एस्केलेशन से भी ज़्यादा होता है. और यही तकलीफ है इस महाराष्ट्र की कि अगर आप देखें तो ना केंद्र सरकार के बजट में हमारे लिए कुछ था, महाराष्ट्र करके सबसे ज़्यादा करदाता होके भी, GST को सबसे ज़्यादा कंट्रीब्यूशन होके भी, और ना महाराष्ट्र के बजट में मुंबई के लिए कुछ था. यही हमारी तकलीफ है, यही दर्द है. और मैं आश्वासित करना चाहता हूँ इस राज्य के सारे नागरिकों को कि हमारी सरकार नवंबर में बनेगी, महाविकास आघाड़ी की सरकार नवंबर में बनेगी. और जैसे ही हमारी सरकार बनती है, ये सारे रास्तों के कॉन्ट्रैक्टर्स को और जो भी ऑफिसर्स हैं उनको इंक्वायरी लगाएंगे, जनता के सामने वाली इंक्वायरी लगाएंगे, पारदर्शक इंक्वायरी लगाएंगे, और जो भी दोषी हो उन्हें जेल में बिठाएंगे.
सर, अपने नेशनल हाईवे का जिक्र किया। मुंबई गोवा एक ऐसा हाईवे है जिसका इंतजार 12 सालों से हो रहा है। इस बीच 500 करोड़ के आसपास खर्च भी हो चला है, लेकिन अब तक कोई रिलीफ नहीं। बिल्कुल, और अभी तीसरे हाईवे के बारे में बात करें, कोस्टल रोड एक था, फिर ये मुंबई गोवा चल रहा है, फिर अभी बीच में एक और हाईवे प्रस्तावित किया है राज्य सरकार ने। यानी प्रस्ताव तो बहुत सारे आ रहे हैं, लेकिन काम कहाँ पूरे हो रहे? टोल भी तो चल रहा है। आदित्यजी, मुंबई पुणे किंवा ज्या काही नागरी समस्या आहेत त्या आपण बघतोय, पावसाळ्यात बघतोय, एकीकडे अशी परिस्थिती असली, पूर, रस्त्यांची अवस्था, प्रशासकाचा वचक नाहीये, दुसरीकडे निवडणुका देखील होत नाहीये, त्यामुळे कुठे ना कुठे वचक निवडणुका आता एकच दणका मला वाटतं ही महाराष्ट्राची जनता ह्या मिंदे सरकारला आणि भाजपला देणार आहे, कारण महाराष्ट्राची लूट कोणालाही बघवत नाहीये. खरं तर आता एवढे विषय जमलेले आहेत की प्रत्येक अर्ध्या तासाने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली तरी आचारसंहितेपर्यंत आपण पोहोचणार नाही. अजून 2-4 विषय आहेत, ते 2-3 दिवसात घेऊ आपण. आता उद्या मी पुण्यात चाललोय, कारण पुण्याची पण परिस्थिती अशीच खराब करून ठेवलेली आहे. कधी नाही तसं पाणी पुराचं तिथे जमायला लागलं, तुंबायला लागलेलं आहे. तिथे मी पुण्याबद्दल बोलीनच, पण मला वाटतं हा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण आज तुम्ही बघताय कुठेही येणं जाणं पण एवढं कठीण झालेलं आहे. मग तुम्ही भले ट्रेनमधून जा, रिक्षातून जा, कुठे जा, ट्रेनचे तर ॲक्सिडेंट रोज होत आहेत, पण मंत्री महोदय प्रभारी म्हणून आलेत. तर आज हा जो रस्त्यांचा विषय आहे, मी खरोखर आपल्या सर्वांना विनंती करीन, कारण आपल्या सर्वांचा करदाता म्हणून पैसा या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात जातोय. पुढे त्याच्यातून खोके येत आहेत का, धोके येतात का आपल्याला माहित नाही, पण रस्ते तर होत नाहीत. सर, अनिल देशमुख जी ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस करके काफी गंभीर आरोप जो है देवेंद्र फडणवीस जी के ऊपर लगाया है. बोला है कि हमें एक बंदे के जरिए बार बार ये कहा जा रहा था कि आपके खिलाफ और उद्धव ठाकरे जी के खिलाफ एक FIR दर्ज की जाए, एफिडेविट डाली जाए. उसके बारे में आपका क्या कहना है? मैं किसी भी और विषय में नहीं जाना चाहता हूँ, क्योंकि आज एक दूसरा भी प्रश्न आया था पॉलिटिकल, लेकिन आज मुझे ये जो सवाल है या ये जो विषय है रास्तों का, वो लेना था, क्योंकि ये विषय हर एक मुंबईकर और हर एक महाराष्ट्र के नागरिक से जुड़ा हुआ है. आपसे जुड़ा हुआ है. लेकिन मैं खुद के बारे में सोचना ही नहीं हूँ, मैं महाराष्ट्र के बारे में सोच रहा हूँ. सर, जो ओपन लैंड है उसके ऊपर क्या हो रहा है वो भी एक सवाल है. नीति आयोग में मुख्यमंत्री ने कहा है कि बीपीटी लैंड को चौपाटी करना चाहिए. एयरपोर्ट अथॉरिटी इंडिया को भी सीएम ने लिखा है, अंधेरी में एक लैंड है जिसको रिक्लेमेशन के लैंड के बारे में क्या, वो क्यों ना चौपाटी बने? तो अदानी सिटी पे बाद में आएंगे, लेकिन आज रास्तों की स्थिति पे बात करेंगे. महाराष्ट्रामध्ये महिला असुरक्षित आहेत. मुंबई असेल, मुंबईच्या बाजूचे शहर आहेत, यामध्ये सुद्धा हा प्रश्न आहे. कुठेतरी कायद्याचा धाक हा राहिलेला नाहीये का? ह्याच्यावर पण खूप बोलायचं आहे, पण जसं मी सांगितलं की आज कुठेही दुसरं काही बोललो तर हा महत्त्वाचा विषय बाजूला राहील. ह्याच्यात महिला, पुरुष, अबालवृद्ध सगळे येतात, आणि रस्त्याचे खड्डे जे आहेत गाडीमध्ये, मग आता मला वाटतं सरकार नवीन स्कीम चालू करेल की तुम्ही NHAच्या कुठच्याही हायवेवर जा, टोल भरताना तुम्हाला लेपाची बाटली मुफ्त.